हॅलो मुलांनो, आजकाल आयोग कोडिंग डिकोडिंगला खूप महत्व देत आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये 1 किंवा 2 प्रश्न कोडिंग डिकोडिंगचा येतोय. तर त्यातलाच एक चायनीज कोडिंग म्हणून प्रकार असतो. तर त्यातला आपण प्रश्न बघूया. चायनीज कोडिंग मध्ये काय काय यायला पाहिजे. बघा मग आपल्या वर्कबुक मधला कोडिंग डिकोडिंग चॅप्टर मधला हा 92 नंबरचा प्रश्न आहे. काय म्हणलंय, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत याकले डी म्हणजे स्काय इज ब्ल्यू आहे, मॉक्से ले म्हणजे ब्लड इज रेड आहे आणि मॉक पी डी म्हणजे स्काय अँड ब्लड आहे. आधी बघायचं की विचारलंय काय. त्यांनी काय विचारलंय, ब्लड. मग ब्लड शोधायचं. ब्लड कुठं आहे, इथं आहे. ब्लड कुठं आहे, इथं आहे. आणि त्यांच्या कोडिंगमध्ये काय, मॉक्सेले मॉक पीडी म्हणजे दोन्हीकडे पण मॉक आहे का, दोन्हीकडे पण मॉक आहे आणि दोन्हीकडे पण ब्लड आहे. म्हणजे ब्लड लाच त्यांनी कशानं कोड केलंय, मॉक न कोड केलंय असं आपण म्हणू शकतो. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार, ऑप्शन नंबर 2. तर चायनीज कोडिंग खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला ते व्यवस्थित ऑब्झर्व करता आलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं तुम्हाला त्याचं उत्तर काढता आलं पाहिजे की कुठल्या शब्दाला कशाचं कोड दिलंय. आणि याला चायनीज कोडिंग का म्हणतात, तर हे जे असे शब्द आहेत, याकलेडी, मॉक्सेले, त्यामुळे ह्या टॉपिकचं नाव आहे किंवा ह्या टाईपचं नाव आहे चायनीज कोडिंग. ठीक आहे. अशाच पद्धतीनं जर तुम्हाला प्रॅक्टिस करायचं असेल तर नक्कीच आपलं हे संपूर्ण बुद्धिमत्तेचं वर्कबुक घ्या तुम्ही. 2009 ते 2026 पर्यंतच्या सगळ्या प्रश्नांचा समावेश आहे. तुम्ही कच्ची पानं वापरताय ना, त्याच्यापेक्षा हे जरी घेतलं तरी तुम्हाला पैसे पण तेवढेच पडणार आहेत आणि मेन म्हणजे सिस्टमॅटिक होणार आहे. प्रत्येक प्रश्नाच्या खाली त्याचं उत्तर असेल, जेणेकरून नंतर रिव्हिजनच्या वेळी ते उपयोगाला पडेल. बॅचच्या मुलांनी तर हे घ्यायचंच आहे, पण इतर मुलांनी पण प्रॅक्टिससाठी हे डेफिनेटली घ्या. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.